आषाढी वारीनिमित्त पुण्यात आगमन होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या निमित्ताने प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या स्वमग्न विद्यार्थ्यांनी पालखीचं नियोजन केलं होतं। यावेळी सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते। टाळ वाजवत पताका खांद्यावर घेऊन या मुलांनी दिंडी काढली। ज्ञानबा तुकारामच्या नामघोषात मुले सहभागी झाली। प्रसन्न ऑटिझमच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या मृणाल ढोले, डायरेक्टर सुभाष केसकर यांच्यासह सर्व शिक्षिका आणि सहकार्यांनी पालखीचं नियोजन केलं होतं। नमस्कार। प्रसन्न ऑटिझम सेंटर हे प्युअरली ऑटिस्टिक मुलांसाठी आम्ही स्वमग्न मुलांसाठी काम करतो आणि गेले 25 वर्ष ही संस्था चालू आहे आणि गेले 25 वर्ष आम्ही दरवर्षी पालखी ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा पुण्यात येते त्याच दिवशी आम्ही पण आमच्या मुलांची दिंडी रस्त्यावरनं काढतो आणि त्याच्यामध्ये आमची मुलं सगळी छान तयार वगैरे होऊन येतात। याच्या मागचं नियोजन असंच की या मुलांना, स्वमग्न मुलांना सुद्धा आपले जे सणवार आहेत याचं सगळ्याची माहिती होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण संस्थेत गेले 25 वर्ष प्रत्येक सण इथे साजरे करतो आणि पालखी हा संस्था सुरू झाल्यानंतर पहिली जी येते ती पालखी येते। त्यामुळे आम्ही आमची पालखीची दिंडी संपूर्ण रस्त्यावरती फिरवून आणतो। त्याच्यानंतर मुलं छान झब्या कुडक्यामध्ये येतात, इथे फुगड्या खेळतात। तर त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना आनंद मिळावा या मुलांना, यासाठी आमचं प्रयोजन असतं।